नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या मराठी जी.के क्यूज चॅनलवर. इथे तुम्हाला मिळतील रोज नवीन जनरल नॉलेज प्रश्न. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रासोबत शेअर करा. तर चला मग आजची भन्नाट जी.के क्यूज सुरू करूया. कोणते राज्य आंब्याचा राजा म्हणून ओळखले जाते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत राजस्थान, व उत्तर प्रदेश, क तेलंगणा, ड तामिळनाडू. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश या राज्याला आंब्याचा राजा म्हणून ओळखले जाते. मधमाशी चावल्यानंतर वेदना कमी करण्यासाठी त्वरित काय लावावे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत मीठ, ब बर्फ, क तेल, ड मध. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब बर्फ. मधमाशी चावल्यानंतर वेदना कमी करण्यासाठी त्वरित बर्फ लावावे. कोणत्या फळाला ऊर्जेचा स्रोत म्हटले जाते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत सफरचंद, ब केळी, क आंबा, ड द्राक्ष. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब केळी. या फळाला ऊर्जेचा स्रोत म्हटले. कोणत्या देशात छतावरून उडी मारणे हा शिक्षेस पात्र गुन्हा आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत न्यूयॉर्क, ब चीन, क भारत, ड जपान. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे न्यूयॉर्क. या देशात छतावरून उडी मारणे हा शिक्षेस पात्र गुन्हा आहे. कोणत्या देशात हत्तीची हत्या केल्यास मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत भारत, ब नेपाळ, क श्रीलंका, ड जपान. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क श्रीलंका. या देशात हत्तीची हत्या केल्यास मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते. कोणत्या देशात सर्वाधिक बातम्या वाचल्या जातात? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अमेरिका, ब जपान, क हाँगकाँग, ड भारत. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क हाँगकाँग. या देशात सर्वाधिक बातम्या वाचल्या जातात. कोणत्या देशातील खाद्यपदार्थ सर्वोत्तम आहेत? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत भारत, ब फ्रान्स, क इटली, ड अमेरिका. तर या प्रश्नाचं बरोबर मासे कशाद्वारे श्वास घेतात? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत डोळे, ब नाक, क फुफ्फुसे, ड कल्ले. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड कल्ले. मासे कल्लेद्वारे श्वास घेतात. पिवळा हिरा कोठे आढळतो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत जपान, ब भारत, क दक्षिण आफ्रिका, ड चीन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क दक्षिण आफ्रिका. पिवळा हिरा दक्षिण आफ्रिका येथे आढळतो. कोणता प्राणी एक डोळा उघडा ठेवून झोपतो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अस्वल, ब डॉल्फिन, क साप, ड मगर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब डॉल्फिन. हा प्राणी एक डोळा उघडा ठेवून झोपतो. डेटॉल साबण कोणत्या देशातील कंपनीचा आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत भारत, ब रूस, क चीन, ड इंग्लंड. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड इंग्लंड. डेटॉल साबण इंग्लंड या देशातील कंपनीचा आहे. मानवाने सर्वप्रथम कोणत्या प्राण्याला पाळीव बनवले? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत मांजर, ब कुत्रा, क गाय, ड म्हैस. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब कुत्रा. मानवाने सर्वप्रथम कुत्रा या प्राण्याला पाळीव बनवले. मांजरीचे सरासरी आयुष्य किती असते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत 23 वर्ष, ब 21 वर्ष, क 17 वर्ष, ड 19 वर्ष. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क 17 वर्ष. मांजरीचे सरासरी आयुष्य 17 वर्ष एवढे असते. विमान तयार करण्यासाठी किती वेळ लागतो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत 12 महिने, ब 14 महिने, क 16 महिने, ड 18 महिने. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 18 महिने. विमान तयार करण्यासाठी 18 महिने एवढा वेळ लागतो. कोणत्या देशात तुम्ही लाल रंगाची कार विकत घेऊ शकत नाही? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत भारत, ब जपान, क चीन, ड कोरिया. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब जपान. या देशात तुम्ही लाल रंगाची कार विकत घेऊ शकत नाही. जगातील पहिला संगणक व्हायरस कोणत्या देशाने तयार केला? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत चीन,
ब जपान, क अमेरिका, ड पाकिस्तान. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड पाकिस्तान. जगातील पहिला संगणक व्हायरस पाकिस्तान या देशाने तयार केला. घडी डिटर्जंट कोणत्या देशातील कंपनी आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत भारत, ब जर्मनी, क चीन, ड जपान. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब जर्मनी. घडी डिटर्जंट जर्मनी या देशातील कंपनी आहे. माणसापेक्षा जास्त झाडे कोणता प्राणी लावतो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत घोडा, ब कासव, क माकड, ड खारी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड खारी. माणसापेक्षा जास्त झाडे खारी हा प्राणी लावतो. कोणता प्राणी नेहमी समुद्रात राहतो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत घुबड, ब पोपट, क बेडूक, ड ऑक्टोपस. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड ऑक्टोपस हा प्राणी नेहमी समुद्रात राहतो. किचड उचलणं या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत वाईट दिवसाचा सामना करणे, ब ओले होणे, क अपमान करणे, ड घाणेरडे होणे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क अपमान करणे. किचड उचलणं या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ अपमान करणे हा आहे. अशोक चक्रात किती आरे असतात? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत 15 आरे, ब 18 आरे, क 22 आरे, ड 24 आरे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड 24 आरे. अशोक चक्रात 24 आरे असतात. भगवान बुद्धांना ज्ञान कोठे मिळाले? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत कुशीनगर, ब श्रावस्ती, क गया, ड बौद्धगया. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड बौद्धगया. भगवान बुद्धांना ज्ञान बौद्धगया येथे मिळाले. गौतम बुद्धाचे बालपणीचे नाव काय होते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत गौतम, ब अर्जुन, क सिद्धार्थ, ड बुद्ध. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क सिद्धार्थ. गौतम बुद्धाचे बालपणीचे नाव सिद्धार्थ हे होते. सूर्याच्या किरणामध्ये किती रंग असतात? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत 5 रंग, ब 7 रंग, क 8 रंग, ड 10 रंग. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब 7 रंग. सूर्याच्या किरणामध्ये 7 रंग असतात. कोणता प्राणी कधीच पाणी पित नाही? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत हत्ती, ब चिता, क मांजर, ड कांगारू. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड कांगारू हा प्राणी कधीच पाणी पित नाही. भारतात आतापर्यंत किती वेळा नोटाबंदी झाली आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत 1 वेळा, ब 2 वेळा, क 3 वेळा, ड 5 वेळा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क 3 वेळा. भारतात आतापर्यंत 3 वेळा नोटाबंदी.